एक सुंदर पहाट, पडली सूर्याची कोवळी किरणे, फुलली रंगीबेरंगी फुलांची बाग, त्यात पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट. किती छान आहेत ना या कवितेच्या ओळी. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अशा प्रकारे अजून एक नवीन दिवसाला सुरुवात झाली आणि दिवसाची कामं काही संपत नाहीत. त्यानंतर मॉर्निंग वॉकनंतर आम्ही गेलेलो आहोत स्कूलमध्ये. इथे मुलांची फीज भरलेली आहे. ते इकडे मंथली फीज भरावी लागते मुलांची आणि ती बघा इथे दिसत आहे तुम्हाला. दोघांचीही फी भरलेली आहे. छोट्याची वेगळी आणि मोठ्याची वेगळी. तर 350 आणि 250 अशी दोघांची वेगळी वेगळी फी भरलेली आहे. आणि असंच आम्ही फी भरून घरी गेलो. त्याच्यानंतर पूर्ण स्वयंपाक बनवला. तर आज इथे स्वयंपाकात मी बनवलेले आहेत मस्त गरमागरम राजमा, भात आणि चपात्या. हॅलो फ्रेंड्स. तर आज मी चाललेली आहे भाजी मार्केटला. तर सकाळी उठून मॉर्निंग वॉक झालेला आहे. घरातली सगळी कामं झालेली आहेत. आमचं जेवणही झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 2. तर होता टाईम आणि संध्याकाळी फार गर्दी असते, त्यामुळे आम्ही ठरवलं की आत्ताच जाऊन येऊया. आणखी हे बघा, आम्ही दोघेच चाललो आहे आणि हे दोघं घरी बसलेले आहेत आणि भांडू नका रे. ठीक आहे, बाय करा मला. आता बघता बघता आम्ही इकडे भाजी मार्केटला पोहोचलेलो आहे. भाजी मार्केटमध्ये एंटर गेल्या खूप छान वाटतं. सर्व कलरच्या भाज्या पाहून. इकडे कांदे होते, कांद्याचा ढीग लावला होता. त्याच्यानंतर खूप साऱ्या भाज्या इथे अवेलेबल असतात आणि पण आपल्या थोड्या इंडियन्स भाज्या कमी असतात. पण ज्या बेसिक कांदे, टोमॅटो ज्या आपल्याला लागतात ते इकडे भेटून जातात. ते इकडे सर्व भाज्यांचे रेट हे इकडच्या रियालमध्ये आहेत. जसे की ते इकडे तुम्ही लिंबू पाहत आहात तर हे 12 रियाल किलोनी होते. दुधी भोपळा पाहत आहात. तर अशा प्रकारे इकडचा रेट हा रियालमध्ये आहे. तर मी जो रेट सांगेल त्या रेटला तुम्ही इंटू 25 जर केलं तर तुम्हाला इंडियन करन्सीनुसार कितीला हे मिळतात ते समजून जाईल. जसं की आता इथे 10 रियाल किलोनी काकडी लावलेली आहे. 10 इंटू 25 तर 250 रुपये किलो तुम्हाला इकडे काकडी भेटणार आहे. तर पहा, इकडे खूप छान भाज्या आहेत आणि ह्या भाजी मार्केटमध्ये एक असा ॲडव्हान्टेज आहे की इकडे रोजच्या रोज फ्रेशली भाज्या येतात आणि त्या खूप छान असतात. पहा, इकडे वॉटरमेलनसुद्धा दिसत आहे, जे काहीतरी 1 रियाल किलोनीच आहे. त्याच्यानंतर लिंबू. हां, आणि इकडे आम्ही द्राक्षे घेतली होती. तर ह्या द्राक्षाचं काय महत्त्व आहे, तर ही द्राक्षे आलेली आहेत आपल्या इंडियाच्या नाशिकमधून. त्यामुळे माझे मिस्टर दाखवत होते की बघ इथे ॲड्रेस नाशिकचा आहे आणि तो मी रेकॉर्ड केला. त्यानंतर इथे आम्ही एक ड्रॅगन फ्रूटसुद्धा घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व भाज्या घेत घेत आम्ही पुढे जात होतो. इथे पहा, इथे 24 म्हणजे 12ही महिने इकडे आंबे भेटतात, ॲपल्स भेटतात. कोणतंही फ्रूट आहे हे इकडे 12 महिने भेटतं. आता रमजान सीझन सुरू असल्यामुळे इकडे खूप सारे डेट्सच्या व्हरायटीज होत्या. अशा प्रकारे आम्ही सर्व भाज्या घेत 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 चाललो होतो. इकडे थोडासा फ्रोझन एरिया आहे की ज्या एरियामध्ये सर्व थोड्याशा फ्रोझन, जसे की चेरी टोमॅटोज, मशरूम हे फ्रोझन भागामध्ये ठेवले जातात. कारण जास्त दिवस त्यांची व्हॅलिडिटी नसते त्यामुळे. आणि हे पहा, इथे मला काय भेटलेलं आहे. ही भेटलेली आहे ओली हळद. ही खूप छान आणि हेल्दी असते. जी काय घेताय? Oranges. कितीला आहेत? कितीला आहेत? 6 रियाल kilo. Means almost 130 रियाल किलो in India. साईडला बघा ना, हे ॲपल्स आहेत ग्रीन कलरचे. हे पण घ्या ना, हे अर्णवला आवडतं. इकडे हा पालेभाज्यांचा सेक्शन आहे, जिथे आपल्याला शेपू, पालक, पुदिना, कांद्याची पात अशा वेगळ्या वेगळ्या पालेभाज्या मिळतात, ज्या इथे आम्ही घेतलेल्या आहेत. आणखी इकडे ना वजनाचा टॅग आधीच लावावा लागतो, जे आपण घेतलेला आहे तिथे. आता हा माणूस इथे वजन करून त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या किमतीनुसार टॅग्स लावत आहे. अशा प्रकारे आम्ही सर्व सामान घेऊन बघता बघता आमची ट्रॉली भरलेली आहे. आणखी आम्ही आता बिलिंग काउंटरपर्यंत पोहोचलो.
आणि बिल केलेलं आहे. आता गाडीमध्ये आम्ही परत घरी जायला रिटर्न, तर आम्हाला टोटल 128 रियाल बिल आलेलं आहे. इट इज म्हणजेच ऑलमोस्ट 3,000 रुपये आमचं भाजीचं बिल झालेलं आहे. तर अशा प्रकारे ही भाजी आम्हाला आरामात 2 आठवडे ते 3 आठवडे पुरते. अशा प्रकारे इथे सर्व भाज्या घेऊन झालेल्या आहेत आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे. तर बाय बाय, सी यू नेक्स्ट व्लॉग.